नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त अशी खुसखुशीत ज्वारीची भाकर बनवणार आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच ही भाकर बनवून बघत असाल तरी सुद्धा तुम्हाला नक्की येणार। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे ज्वारीचं 3 वाटी पीठ घेत आहे। ज्वारीचं आपल्याला पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे मंडळी। हे पीठ जे आहे हे विकतचं आहे। तुम्ही या ठिकाणी तुमचं घरी दळून आणलेलं पीठसुद्धा वापरू शकता। तर बघा मंडळी, या ठिकाणी थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि इथे मी आता 15 ते 20 दिवसाच्या आधी आणलेलं होतं हे पीठ आणि विकतचं आहे, त्यामुळे मी हे भाकर गरम पाण्याने बनवणार आहे। तर थोडंसं पाणी असं उकळून घ्या। तुम्हाला इथे वाफ दिसतच असेल पाण्याची, तर मी थोडंसं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला चम्मचने फिरून घ्यायचं आहे, कारण की गरम असल्यामुळे डायरेक्ट आपल्याला यात हात टाकायचा नाही, कारण की हाताला चटके लागू शकतात त्यामुळे। तर आपल्याला काय करायचं आहे, चम्मचने मस्त असं फिरून घ्यायचं आहे आणि हळूहळू फिरवल्यानंतर ते जे पाणी आहे ते कणकीत छान लागल्यानंतर थंड होऊन जाणार। त्यानंतर आपल्याला मस्त असं हाताने मिक्स करायचं आहे। तर मी ते 3 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मंडळी। तुम्ही जर तुमच्या घरचं म्हणजे घरी ज्वारी दळून आणत असाल तर त्यामध्ये तुम्हाला गरम पाणी टाकायची बिलकुलही आवश्यकता नाही आहे, पण इथे मी पॅकेटचं वापरत आहे, त्यामुळे मंडळी मी या ठिकाणी गरम पाणी यूज करत आहे। आणि तुम्हीसुद्धा जास्त दिवसाचं पीठ दळून आणलेलं पीठसुद्धा जास्त दिवसाचं वापरत असाल तर नक्की थोडंसं हलकंसं गरम पाणी करून घ्या आणि ते यामध्ये टाका। तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला हाताने छान असं मस्त मऊसूत करायचं आहे या कणकीला, म्हणजेच की आपल्या ज्वारीच्या पिठाला। तर बघू शकता मंडळी। आणि हो मंडळी, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल तर चुटकीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। तर बघा मंडळी, इथे मी याच्यात 3 भाकरी बनवणार आहे आणि आता आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे, पण आपल्याला यातला एक लहानसा उंडा तोडून आपल्याला डबल याला छान असं मऊसूत करायचं आहे, जेणे की आपली भाकर प्रॉपर येणार। तुम्ही जर सुरुवातीलाच ही भाकर बनवणार तर तुम्हाला सुद्धा नक्की येणार, ही माझी 100% खात्री आहे। तर बघा, यामधला आपण एक उंडा घेतलेला आहे आणि हा उंडा आता आपल्याला काय करायचा आहे, छान हाताने मस्त चोडून घ्यायचा आहे। तर बघा, मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला मस्त असा हाताने चोडून घ्यायचा आहे उंडा। बिलकुलही कंजूसी करायची नाही आहे, कारण की तुमचा थोडासा हात दुखणार स्टार्टिंगला, पण तुम्हाला बिलकुल कंजूसी यामध्ये करायची नाही। मस्त हाताने चोडून घ्या आणि त्यानंतर भाकर कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर बघा, आता आपल्याला हलक्या हाताने मस्त असं चोळून घ्यायचं आहे कणकीला। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे बनवा, स्टार्टिंगला बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला येणार। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला मस्त याचा डो तयार करायचा आहे, म्हणजे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण या परातीमध्ये नाही बनवणार आहे भाकरला, आपण बनवणार आहे ज्यावर आपण पोळपाट असतो ना आपला, ज्यावर आपण पोळी लाटतो त्यावर मी बनवणार आहे। तर बघा, थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर जशी आपण चाकोली तयार करतो तशा प्रकारे आपल्याला इथे चाकोली तयार करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला पोळपाटवर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि जो उंडा आहे त्यावर सुद्धा आपल्याला, चाकोलीवर सुद्धा आपल्याला पीठ थोडंसं टाकायचं आहे। खूपच सोपी आहे मंडळी, बिलकुलही घाबरायचं टेन्शन नाही। मुलींना खूप टेन्शन राहतं की भाकर व्यवस्थित येत नाही किंवा बनवता येत नाही, तर ही रेसिपी बिगनर्ससाठी सुद्धा आहे, नक्की ट्राय करा। तर बघा, मी थोडंसं पीठ पोळपाटवर टाकून घेतलं आणि थोडंसं वरतून सुद्धा टाकलेलं आहे। आता माझी आई आणि आजी तर हातावरच्याच भाकरी करते, त्यांना परातीचं किंवा पोळपाटचं बिलकुलही आवश्यकता नसते, पण मला तर मंडळी जमत नाही। तर बघू शकता, या ठिकाणी मी पोळपाटचा वापर करून छान असं मस्त भाकरीला फिरून घेत आहे आणि भाकरसुद्धा आपल्याला मोठी बनवायची आहे, बिलकुलही मी लहान भाकर बनवणार नाही आहे। तर या ठिकाणी बघू शकता मंडळी, आपल्याला हाताने मस्त अशी भाकर थापून घ्यायची आहे, बिलकुलही तुटणार नाही। तुम्ही जर व्यवस्थित उंडा चोळून घेतला असेल किंवा मळून घेतलेला असेल तर बिलकुल भाकर तुटणार नाही, ही 100% माझी गॅरंटी आहे। आता तुम्ही म्हणणार की हे विकतचं पीठ आहे, पण मी अशाच प्रकारे मंडळी घरी ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसुद्धा
बनवत असते, तर तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ की म्हणजे विकतचं यानी छान येते आणि जे घरचं पीठ असते त्यांनी व्यवस्थित येत नाही. पण कोणतंही पीठ वापरलं तर ही प्रोसेस फॉलो करा, त्यानंतर तुमची भाकर मस्त अशी व्यवस्थित बनून तयार होणार. तर बघा, आपली भाकर मस्त अशी मोठी आणि मस्त छान बनून तयार झालेली आहे. पातळ भाकर आहे मंडळी, खायला एकदम खुसखुशीत बनून तयार होते. बिलकुलही जाळी ठेवलेली नाही आहे, मी चारही बाजूनी मस्त फिरून घेतलेला आहे हाताने आणि तुम्ही बघू शकता कुठेही फाटलेली नाही आहे भाकर. तर अशा प्रकारे भाकर तुम्हीसुद्धा बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करा. तर बघा मंडळी, आपण तवा आधीच ठेवलेला होता. 5 ते 6 मिनिट मी लो फ्लेमवर छान गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता मस्त अशी भाकर शेकून घ्यायची आहे. तर यावर मी थोडंसं पाणी टाकते आणि छान असं फिरून घेते, कारण की वरतून आपली भाकर कोरडी नाही पडली पाहिजे, त्यासाठी आपल्याला या भाकरीवर छान असं पाणी टाकायचं आहे. तर ट्राय करा मंडळी, या ठिकाणी तुम्ही लोखंडीच तवा वापरा, कारण की लोखंडी तव्यावर छान मस्त भाकर शिजून येते आणि भाजलीसुद्धा जाते. आणि तुम्ही जर नॉनस्टिकचा तवा वापरणार तर त्यावर भाकर नरम पडते, अशी खुसखुशीत येत नाही मंडळी, जशी आपण चुलीवर भाजतो तशा प्रकारे. तर बघा, इथे आपली भाकर साधारण 2 ते 3 मिनिट मस्त अशी शेकल्या गेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचे काटं मोकळे करून घ्यायचे आहे. एक सराटा घ्यायचा आणि चारही बाजूनी त्याचे काटं असे मोकळे करून घ्यायचे आहे, जेणे की आपल्याला भाकर आपण पलटणार त्यावेळेस हाताने इझिली पलटता येणार. तर बघू शकता मंडळी, या ठिकाणी आपण मस्त अशी भाकर पलटून घेतलेली आहे. तर बघा, या ठिकाणी आपण भाकर पलटून घेतलेली आहे. तर आता आपल्याला मागच्या साईडनी पण छान भाकरीला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त गॅसवर भाजून घ्यायची आहे. तुम्ही जर अवॉइड करत असाल गॅसवर भाजायचं तर तुम्ही या ठिकाणी ताव्यावर सुद्धा भाजू शकता मंडळी, पण मी तर गॅसवर भाजणार आहे या भाकरीला. तर बघू शकता, आपली भाकर छान आता होत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पटकन तवा उचलायचा आहे आणि भाकरला असं उलटं करून टाकायचं आहे. तर बघू शकता मंडळी, छान मस्त भाकर फुगते आणि खूप मस्त बनते सुद्धा. तर बघू शकता, आपली भाकर छान मस्त अशी फुगत आहे आणि मी समोरून सुद्धा तुम्हाला दाखवते कशा प्रकारे. तर बघा, थोडीशी ड्राय झालेली आहे मागच्या साईडने, कारण की मंडळी मी थोडासा गॅसचा जो पॉवर आहे तो कमी केला आणि बाजूला उभी होती, त्यामुळे थोडा टाईम गेला आणि ती भाकर थोडी कोरडी पडली. तर बघा, या ठिकाणी मस्त अशी भाकर बनून तयार आहे मंडळी. तुम्हीसुद्धा या आणि जेवायला. आणि आपण मस्त यासोबत पिठलंसुद्धा तयार केलेलं आहे, जे बेसनाचं पिठलं असतं ते सुद्धा तयार केलेलं आहे. तर बघा मंडळी, या ठिकाणी आपण 3ही भाकरी बनवून घेतलेल्या आहे आणि छान मस्त असं पिठलंसुद्धा तयार केलेलं आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी.